गुड मॉर्निंग वंदे मातरम मित्रांनो. आत्ता आम्ही MTDC रिसॉर्टमध्ये आहे आणि मागे तुम्ही तिथं पाहू शकता सूर्योदय होतोय. तर आम्ही बस आता आमची पण तयारी झालेली आहे. तर आम्ही थोड्याच वेळात आता खाली लोणार सरोवराकडे जाणार आहोत. हे जे तुम्ही माझ्या मागे बघताय हेच लोणार सरोवरचं कथड आहे, म्हणजे तिथून खाली उतरायचं आहे आपल्याला. तर आम्ही इथून सगळ्यात पहिले ते गोमुख म्हणून एक जागा आहे, एक मंदिर, जिथून कंटिन्युअस एक धारा त्या लोणार सरोवर जात असते, तर तिथं जाणार. तर मित्रांनो, हे आहे ते MTDCचं रिसॉर्ट आणि तुम्ही बघू शकता किती प्लेझंट अशी सकाळ झालेली आहे. हा 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 हय. तर आता आम्ही जे बघायला इथं आलो होतो लोणार सरोवर, ते लोणार सरोवर बघायला निघतोय. आपली गाडी इथं उभी आहे आणि हा बघा सनराईज येतं समोर. चलो ओके. तर मित्रांनो, आपण त्या गोमुख मंदिर जे आहे तिथं आता आलेलो आहे. तिथूनच खाली लोणार सरोवराकडं उतरता येतं. प्लॅस्टिक फ्री झोन आहे इथं वन विभागाकडनं. मात्र लोणार नगर परिषद जे आहे ते एकदम राप प्लॅस्टिक वापरतं. फक्त आता ह्या गेटच्या आतमध्ये प्लॅस्टिक वर्ज आहे, प्लॅस्टिक नेणं अलाउड नाही. हेच जर लोणार नगर परिषदेने केलं की बाबा आमच्या गावामध्ये प्लॅस्टिक वापरता येणार नाही, तर किती उत्तम होईल. आणि हे लोणारनेच नाही तर प्रत्येक गावाने केलं पाहिजे. जबरदस्त विशाल वृक्ष आहे इथं. अशा पायऱ्या आहे. आता ही एक फॅमिली आणि आम्हीच आहोत आता इथं खाली उतरणारे पहिल्या आजच्या लोकांपैकी. विशाल वृक्ष इथं आहे जबरदस्त. आणि महाराजजी फुलं वेचताय पूजापाठसाठी. आणि काका आमच्या बरोबर आता येत आहे. काय नाव काका तुमचं? काय नाव तुमचं? आमचं नाम है मलया. मलया नाम से पुकारते मेरे. हाँ, ये पूरी एरिया के अंदर मोदी के नाम से पुकारते. मोदी? हाँ जी. क्यों? क्या मालूम. क्या मालूम? सेम है. अरे मगर मोदी में और आप में कुछ तो साम्यता होगी, तभी तो बुलाते. सब मोदी मोदी बोलते मेरे को. क्यों मगर? आपने क्या काम किया मोदी जैसा? हाँ, यहाँ का सब बिल्कुल ये कस्टमरों को ये वो जरा लेके जाने का नीचे. हे बघा मित्रांनो, पिंपळाचं झाड बघा केवढं जबरदस्त. आणि हा वानर बघा. जी का मंदिर है. कौन सा? गणेश जी. कहाँ के आप? मैं नाशिक से हूँ. नासिक के गाँव. हाँ पंचवटी. हा. विदर्भामध्ये मित्रांनो देखने लायक. हिंदी खूप वापरली जाते. बोलीभाषा हिंदी भरपूर आहे, म्हणजे मराठी बरोबर हिंदी जास्त वापरल्या जाते. आणि हे पहिलं व्ह्यू आपला लोणार सरोवरचा. हे बघा हा जे मागे दिसतंय. आणि इथंच लगेच हे मंदिर आहे. हे कोणतं मंदिर आहे काका? अच्छा, का मंदिर है वो. कौन सा? वो जो सामने वो हाँ, वो कौन सा? माता का मंदिर है. पुंजा माता कमलजा. कमलजा. हाँ. अच्छा, उधर जाना चाहिए ना? हाँ, इधर से ऐसा रास्ता है. कौन से? यहाँ से राइट से? हमारा ऑफिस है. चलो आप. नहीं, राइट से जाना पड़ता है उसको कि लेफ्ट से? लेफ्ट से जाना पड़ता है. हाँ. हाफ राउंड है. लायक नहीं है ना ये पानी? ये समुद्र से 7 फुट खारा पानी है. 7 पट खारा पानी है. अरे बापरे, अल्कलाइन है म्हणजे. तो उसमें जानवर फनवर कुछ पानी पीते नहीं है. अरे अच्छा, कोई भी नहीं पीता. हाँ. मगर उसमें उस पानी के लायक ये भी होगा ना, प्राणी भी होंगे ना जो उस हाँ, पानी में ही उसमें चलते. देखो प्राणी क्या क्या है, उसमें मछली नहीं रहती, कुछ नहीं. खाली सब तो तुम्हारे को शुद्ध पान कोंबड़ी दिखेंगी तुम्हारे. बापरे, किती सुंदर है यार ये. हाँ. ये नहीं काका, ये कितना पुराना है काका ये? अभी भी इसका है ना, ये अपने हाँ. अरे बाप, सेकंड गंगा. ये वाली गोमुख. अभी तक इसका तो शोध अभी कुछ लगा नहीं है. अच्छा, ये पानी कहाँ से आ रहा है? वो रामी जाने. अच्छा, ये ये किस चीज का मंदिर है? ये भी अभी ऐसे ही पानी आता है. पडलो असतो आता मी मित्रांनो. मागे एक पायरी होती, मी काकांशी बोलता बोलता माझं लक्ष नाही. पूरा 12 महीने ऐसी खेती धार है. ऐसी धार रहती. और बरसात में ज़्यादा बढ़ जाती है. मगर ये पानी उधर जाके मिलता है वो पानी में. इसमें जाता, सरोवर में जाता पानी. मगर ये गोड़ा पानी है, ये खारा नहीं है. नहीं, खारा नहीं है. हाँ.
हा पाण्याची पातळी वाढते पावसामध्ये. तर बघा मित्रांनो, हे गोमुख मंदिर आहे, एक नंबर. आणि हे कितना पुराना है का अंकल? कॉफी से हाँ यानी गर्मी के दिन, गर्मी का दिन आता ना, हाँ तो इसका धार और बढ़ जाती है. हाँ. हाँ, क्या है सर, कोई बोलता है काशी से आती है, कोई बोलता है, बुजुर्ग बोलते हैं काशी से आती बोलते हैं. नाही नाही, याच्या मागे कुठं धारच नाही, ती डायरेक्ट इथून पडते. हा, जबरदस्त. शिरपळा आहे. तर मित्रांनो, हे आहे लोणार सरोवर. हे क्रेटरने तयार झालेलं सरोवर आहे आणि आपण इथून खालून आता उतरत जाणार आहोत. आणि ही जी गोमुखची धार आहे, ही धार चालली आहे. तिथं खाली पण मला एक मंदिर दिसतंय. जाऊया खाली. ते बंदच नाही होत असं, बंदच होत नाही, अजिबात नाही. 53,000 यानी 1 लाख पकड़. उसका कोई जानवर खनवर कुछ भी नहीं था, कुछ भी नहीं था. मनुष्य का कोई जन्म नहीं होता, सब गिरा था कहीं. अरे की दूर पानी. पण लोणार खूप ऐतिहासिक गाव आहे. खूप भारी भारी मंदिर आहे वरती पण. एक मंदिर ऐसा है गांव में है, हाँ, पालिका के कौन सा? वो दैत्य सुत्तर, सुदन मंदिर. वो बनता ना. मैं अभी जाने वाला हूँ उधर. मैं अभी यहाँ पे नीचे से आया वो, जाओ. ऊपर जाओ, हाँ, देख के आओ. सुपर है वो. बिल्कुल अजंता टाइप का मंदिर है. विष्णु भगवान ने हमारे सिन्नर में वैसा मंदिर है. मैं वो देखे, वो उस मंदिर का नाम क्या है सिन्नर का? है कोई तो भी. आप आओ नासिक में, कुंभ मेला में आओ अभी नहीं, 27 को, 2027 को. फिर सिर्फ घूमने हो जाना उधर. और वो भगदड़ में अटक नहीं जाना, वापस पहुंचना आपके घर. काही नागपूरचे आपले मित्र भेटले होते, खूपच वाहणार येतं. अरे काका, हा चल गे काका, वाट बघताय आपली. हा हो, भरपूर आहे, पण आता काका वाट बघताय आपली. चल काका, सॉरी, आय लव्ह यू काका, माफ करा मला, पोटात घ्या. तर हे आहेत काका, यांना मोदी नावाने ओळखलं जातं इथं. आणि हे इथं त्यांचं ऑफिस आहे खाली. रोज ते खाली त्यांचं काय काम असेल त्या निमित्त जात असतात. बापरे, हळू एक आडवे पाय टाकून ये बरं का ग. ये बहुत अच्छे हैं आपके जो शब्द हैं, बहुत अच्छे हैं आपके. हम उसका बहुत आभार मानते हैं. क्योंकि इस समाज ने अपने को बहुत कुछ दिया है काका, बहुत कुछ दिया है. यानी सब समाज नहीं दिया, नहीं तो समाज को वापस तो देना पड़ेगा ना, कुछ ना कुछ. सही बात. किसी भी समाज में जाने के लिए मैंने कोई कसरत, कोई मेहनत, कुछ नहीं किया, मगर फिर भी मुझे वो चांबार समाज में ढकेल दिया गया. और जहाँ पे ढकेल दिया गया वहाँ पे चुपचाप रहता हूँ. क्योंकि किसी समाज में जाने के लिए अपन कुछ करते हैं क्या काका? अपना उसमें कुछ रोल नहीं रहता है ना. आप राजस्थान गए क्या कभी? मैं जैसलमेर गया हूँ काका. जैसलमेर गए क्या? हाँ, फिर सैंड ड्यून्स में गया हूँ ना, मैं गाड़ी चलाते गया हूँ कार में. जैसलमेर. अच्छा ये बताओ तुम, हाँ आप लोग तीनों जने की बात है. हाँ. तो रावण की औरत का नाम क्या था? रावण के औरत का? हाँ, जल्दी बताओ. स से कुछ था काका. मंदोदरी. हाँ, मंदोदरी. मंदोदरी. हाँ, तो जैसलमेर की थी वो. मंदोदरी. हाँ, अच्छा. मैं भी राजस्थान का हूँ. हाँ चित्तौड़गढ़ है ना, हाँ मेरा गांव है. अरे वाह. हाँ, तो उधर भी हाँ ये जी, भी है ना, महाना पद्मावती- प्रताप के रानी वंश के हम. पद्मावती का भी होएगा ना उधर. हाँ, चित्तौड़ के हम. हाँ, चित्तौड़. ओके. उन्होंने छत्रपति शिवाजी महाराज का एक भी किला अच्छा है क्या काका? नहीं नहीं. राजस्थान के सारे किले कितने अच्छे हैं. हाँ, अभी देखो तो सुरक्षित रखा उसने महाराणा प्रताप ने. हाँ, वही तो. हम सिर्फ छत्रपति शिवाजी महाराज की जय बोलते हैं और हमारी जो धरोहर है हाँ, उस पे ध्यान नाही देते. फायदा क्या? तर मित्रांनो, हे जे गोमुखचं पाणी हे बघा, हे सतत वाहत येते. आणि आम्ही आता कमीत कमी 100 एक पायऱ्या झाल्या असतील. आम्ही उतरतोच आहे. ये पानी पूरा हाँ, ऊपर से आ रहा है. और ये सीता की नहानी है. सीता की नहानी. हाँ, यानी सीता माता इथं. ये है ना, हाँ
आयकर यहाँ पे वन जी जी तो इधर भी आया हाँ, ये टेम्पल मैंने देखा था वीडियो में। सीता ने राम ने बाण मारा था जी, और तो वो सीता ने वहाँ पे नहीं की। वो जहाँ पे आज ये हमारे बजरंग बली नारे। हाँ वो बजरंगबली ना ये हम सावन का महीना है। अच्छा, हाँ कॉमेडी है, हाँ सावन का महीना है। जी। तर मोदी काका आल्यामुळं खूप मजा येऊ राहिली। ये रस्ता कहाँ जाता है काका? ये ऐसा बंद कर दिए हो। अच्छा अच्छा ये क्या अभी सब पूरा है ना फॉरेस्ट डिपार्टमेंट में चलेगा। अच्छा अच्छा। थंडी नहीं वाजत का? थंडी नहीं वाजत का? बहुत देर लगाते हो क्या बोलना उनको नहाने को। यानी पाबंदी है, यानी सवेरे आते हो 6 बजे। नहीं नहीं, मगर उनके दिल को अच्छा लगता होगा उधर नहाने। उनके घर में भी नल होगा, मगर उस पानी में नहाने को उनके दिल को अच्छा लगता होगा। उनको अच्छा लगता है। और जो दिल से अच्छा लगे वही काम करना चाहिए। काका बूट चप्पल निकल के जाना पड़ेगा। 2-3 किलोमीटर गुफा है। क्या बात कर रहे? हाँ ये बंद कर दिए हाँ तो वहाँ पे कपड़े बदल लेती है सीता ने। मित्रांनो, ही जी गुफा है ना, आप गए हो क्या मगर कभी? हाँ अभी बंद किया, मगर पहले आप गए हो क्या कभी? वो हम यहाँ तक गए, हम क्या जाना वहाँ पे। अच्छा, ही गुफा 2-3 किलोमीटर आत गेलेली आहे असं म्हणतात बंद कर दी, आणि आता सध्या बंद केलेली आहे ती। बंद कर दी, गवर्नमेंट ने बंद कर दिया। आणि ये वो राम मंदिर है काका? नहीं नहीं सर, ये है अपने कुमारेश्वर मंदिर है। कुमारेश्वर। हाँ आप इधर आइए, हनुमान जी तुम हार गए, तुम तो श्रावण वो बाग बताते हैं। ये मुझे लगता है कोई धनुर्धारी है जो ऐसे धनुष पकड़ा हुआ है। नहीं गलत? हार गए, हार गए? सभी हार गए। तो बताओगे हाँ। बता। अपने जो माँ बाप को श्रावण में अपने श्रावण बाग वही तो मैं बोली ना। अरे ये काय श्रावण बाळा? आम्ही बोलले नाही का आ. श्रावण हाँ, मैं तर मित्रांनो, किती जुनं बांधकाम आहे, हजारो वर्षापूर्वी। ऐसा तर हे श्रावण बाळ आहे आणि हे आई आणि त्यांचे वडील। बरं, जबरदस्त। ये कला देखो, धर्म के नाम पे, भगवान के नाम पे जो लोगों को मूर्ख बनाया जा रहा है ना, उसके खिलाफ हूँ मैं। मुझे भगवान से कोई प्रॉब्लम नहीं। बहुत ही बढ़िया आपके श्लोक बहुत अच्छे हैं आपके। मैं भगवान का यानी चाहता हूँ, सवाल ही नहीं, मगर जो मूर्ख बनाया जाता है लोगों को, उसका मैं विरोधी हूँ। रुकते हैं। हाँ, जय हो, जय बोले, जय हो बाबा जी की। ये हमारे है ना 6 बजे आते हो। 6 बजे? अच्छा, नमस्ते 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 काका, नमस्ते। हाँ क्या? कितने साल से? कब से? बचपन से। क्या होत? पानी अच्छा है, जाइए सर, अंदर जाइए। जी जी। तर मित्रांनो, आता इथं लाईट, हाँ मोबाईल नाही लेके जाऊ? नहीं नहीं, मोबाइल का है उजाला। हाँ हाँ एक नंदू भी है। अच्छा, हाँ नंदी भैले है। नंदू भी है। हा, नंदू भैया, काका मोदी काका म्हणतात नंदू भैया आहे ते। तर अतिशय अंधारात असलेलं आहे मंदिर, डार्क आहे। आणि हे बघा इथं भोलेनाथ, क्या बात है, जय भोले, बम बम भोले। फार सुंदर मंदिर आहे। आणि इथं हे काका ह्यांच्या लहानपणापासून इथं येत आहे मित्रांनो। काय वय आहे तुमचं काका आता? 60 70? आणि रोज येता तुम्ही? रोज पाणी असतो, हिवाळा असतो, रोज पूजा करतो मी. आणि किती वेळ थांबता तुम्ही इथं? इथं बस 5-10 मिनिटं पूजा केली चालतो. हो का? हांडा भरून तुम्ही रोज. अच्छा, वरून? हा, हे खालून पाणी गोडन दे, हा हा हा। पाणी गोडन साहेब. नमस्ते, काय नाव सर आपलं? माझं युट्यूब चॅनल आहे, त्याच्यासाठी मी बनवतोय। तो मुख म्हटले कीर्तिमुख. कीर्तिमुख, हे इथं महादेवाचे भक्त होते तेव्हा साहेब. अच्छा, महादेवांचं एकदम असीम भक्त होते ते। वा, इथं अंधार खूप आहे मित्रांनो, नाही तर इथं आतमध्ये पण खूप मोठी मोठी कलाकारी बरं का, जबरदस्त। हे किती जुनं असेल मंदिर आहे? म्हणजे 1000-1200 वर्षापूर्वी जास्त. हो ना? 50-1 वर्ष, 1000 वर्ष जास्त. 50 वर झालं. हा, 50च्या वर नाही. 50 वर.
हे जे आहे हे सगळं टॉपला मंदिराच्या म्हणजे कळसाला आपण म्हणतो ना ते आतून ही कलाकारी आहे बरं का. तर हा त्या मंदिराचा कठडा आहे. आता आम्ही ज्या मंदिरात गेलो होतो. खारुताई खेळताय झाडांवर मस्त. पळाली इथे इथे तिकडे पळाली. हो क्या आवाज निकलती है? वाह. आपका स्वागत कर रहे हैं. हा स्वागत कर रे आम्हाला. तर मित्रांनो मोदी काकांचं हे ऑफिस आलेलं आहे. मोदी काका इथं बसता. हे त्यांचं ऑफिस आहे आणि हे मुख्य एंट्री आहे लोणार सरोवरामध्ये जाण्याची. ही मेन एंट्री. आता जे आपण आलो ते हे जंगल सगळं उतरून आलो. आता सरोवरामध्ये आपण आता उतरणार. आणि हे बघा हे मेन त्याचं सगळं. यार माझ्या मोबाईलमध्ये काही दिसत नाही यार नीट. तर हे सगळं तुम्ही 52,000 वर्षापूर्वीचं क्रेटर आहे मित्रांनो. 52,000 वर्ष. हा एक उधर 52 लिखा आहे. आणि 1830 डायमीटर म्हणजे म्हणजे साधारण 2 किलोमीटरचं त्याचं डायमीटर आहे. 2 किलोमीटर वाईड येतो आणि 150 मीटर खोल आहे. लोणार कॅटेगरी नॅशनल जिओ हेरिटेज मॉन्युमेंट. आणि हे आहे इथं बिबट्या पण आहे असं लिहिलेलं आहे. ओके. भारतीय पट्टी 40 रुपये 40 रुपये. हाँ 80 रुपये लगेंगे आपके. 80 रुपये तो देना ही पड़ेगा बॉस. मैं नहीं डरती. नहीं तुम्हें डरते नहीं ना. ओह माय गॉड नकली है. नकली आहे. अरे काय काका हवा टाईट करून दिली काकाने. मोदी काका हे मोदी पण त्या मोदींसारखे आहे ना. हे देता काय नाही नाही हे मोदी त्या मोदीसाठी काय देतात. त्याला काय शब्द होता येड्यात काढतो बा थोडक्यात. ऑफिस खुलेगा. मित्रांनो तो शब्द आठवला मला. तर हे मोदी काका त्या मोदी काकांसारखे जुमले दाखवता आपल्याला. जुमले 15 लाख येईल म्हणे आणि जुमला म्हटले. तर तसंच हे काका पण वाघ दाखवतो म्हणे. आणि आम्ही खरंच 2 मिनिटं हे झालो होतो. मला वाटलं पकडला असेल बाबा. वाव मित्रांनो आता या बांबूच्या झाडांपलीकडे आपण दुसरं मंदिर बघतोय. योगेश्वर मंदिर आहे. योगेश्वर जी. तिकडून पाहू आता. पहिले आपलं सरोवर पाहू. हा हे बघा हे मित्रांनो योगेश्वर मंदिर. या तर मित्रांनो आम्ही आता पूर्ण जंगलमध्ये आहोत. आणि इथं फक्त चारी बाजूने पशुपक्ष्यांचे आवाज येत आहे आम्हाला. छान. आणि फारच मस्त वातावरण काय सांगू. आणि लकीली आम्ही सकाळी लवकर आलेलो आहे त्यामुळे थंडगार वातावरण आहे. अजून तरी त्रास असा होत नाही आहे. थोडा त्रास तर झालाच पाहिजे. मस्त जंगल आहे सगळीकडे. यार मैं थकले क्या तुम्हें. चला भाई. देखो पाइपलाइन सब चालू है. सब ये सिर्फ चालू नाही किया अभी तक. हाँ ना. मित्रांनो हे पाण्याचं असं टाक बनवलेलं आहे जनावरांसाठी. पिते पानी. हा त्यांना पाणी प्यायला मिळालं पाहिजे. कारण जे तलावात पाणी आहे. तलाव नाही सरोवर. मगाशी तलाव म्हटलं म्हणून काका चिडले. तर तलाव नाही म्हणायचं त्याला सरोवरच म्हणायचं कारण ते विश्व प्रसिद्ध आहे. तर ते तलावातलं जे सरोवरामधलं जे पाणी आहे ते पूर्णतः खारं आहे. ए बेटा ए खाली साप बीप असेल. काका माझे जे गुरु आहे ना त्यांचं नाव आहे मुकुंद दीक्षित.
ते 40 वर्ष बाबा आमटेंबरोबर राहिलेले असं काय आणि गांधीजींना, विनोबा भावेंना, बुद्धांना मी काही पाहिलेलं नाही. हां पण हे तिघांचं जे चरित्र आहे हां ते आमच्या मुकुंद दीक्षित काकांमध्ये आहे. असं काय आणि ते असं म्हणता हां की आपल्या जगण्याने हां जर दुसऱ्याला आनंद मिळत नसेल हां तर आपलं जगणं व्यर्थ आहे. जे तुम्ही म्हणताय ना लय कॉमेडी हे त्याचं उत्तर आहे हे हां हां की माझं तुमच्याबरोबर असणं त्याच्यात तुम्हाला पण थोडं बरं वाटलं पाहिजे, आनंद मिळाला पाहिजे तर फायदा आहे ना. बरोबर आहे जर तुम्हाला माझ्या असण्यामुळे चिडचिड होत असेल, हां राग येत असेल साला हा असा कसा, तर मग माझा जगून फायदा नाही असं आमचे काका म्हणतात. असं काय वा 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 किती मस्त आहे. फार जबरदस्त काका आहे आमचे. ओरडत नाही, चिडत नाही, पण खूप मारता आम्हाला. असं काय मारता म्हणजे हां प्रेमाने मारता. प्रेमानं खूप प्रेम करता आमच्यावर. चांगला आहे बाबा. लागले मला, अरे बाबा मजा आली. मला पूर्ण देश फिरायचा आहे गाडीवर. असं काय वा वा हा, पण 2 व्हीलरवर. टू व्हीलर मित्रांनो हे झाड बघा राव, बापरे जैसे देखो ये केवढं जबरदस्त आहे झाड आहे. आणि ते मुळं बघा, पंख जैसे पंख है बराबर. और उसका कलर भी देखो ना काय. हो ना हा वाव. हे म्हणजे कॅमेऱ्यामध्ये मोबाईल मध्ये बघण्यात मजा नाही, हे प्रत्यक्षातच बघण्यात. हे बघा आता ही जोडी बघा या झाडाची, आई शपथ. अरे बाप जबरदस्त. तेच झाड आहे बरं का हे, म्हणजे त्याच जातीचं झाड आहे. हे बघा मित्रांनो, बापरे. आणि हे येडगांडे नालायक लोक, तुमचा धिक्कार आहे साल्याओ, चुतियाओ, मूर्खाओ. सॉरी मी चिडल्यावर जरा काही पण बडबड करतो, पण असे थर्ड क्लास लोक आहे पृथ्वीवर, त्यांचा निषेध आहे. तुम्ही नाही राहिले तरी चालेल, जा लवकर डागात. हे बघा इथं पण ही जोडी, हे निलगिरीचं झाड आहे पण लयच डेंजर आहे, खूपच मोठे. हाँ पानी आ गया ना काका, तुम आए तो पानी नहीं आएगा क्या? नहीं कल मैं आया था इधर तो पानी नहीं था. अच्छा तो यहाँ आराम से जाओ आप. चलो हाँ मैं जाता हूँ, आप आराम से जाओ. इकडे पकड़ पकड़. हाँ सर हाँ पूरा सरोवर पानी जाता है. हाँ ना हाँ मित्रांनो, हे बघा हे किती मोठं झाड में से बघ. पानी निकल रहा है पहाड़ी में से. इतका मोठा भोंगा आहे, मला माहित नाही तुम्हाला दिसतोय का नाही, पण त्यांनी ह्या पूर्ण झाडावर छोटे छोटे खड्डे खड्डे. हे बघा हे बघा हे बघा. अरे 2-3 आहे हे बघा, लई आहे. हे बसला आता. त्यांनी ह्या झाडावर पूर्ण असे खड्डे खड्डे करून ठेवले बघा. हे बघा खड्डा, हे बघा. वा जय गो संपदा. आई ग क्या बात आहे यार. काका बसा तिथे, एक फोटो काढतो मी तुमच्या बरोबर. बसा. हे बघा हे झाड पूर्ण आडवं झालं. काका बसा ना तिथं. मित्रांनो तुम्ही विचार करा, हा किती विशाल वृक्ष इथं पडलेला आहे. दाडाशाही झालं बिचारा, त्याला काही भेटलं नसेल त्यामुळे पडलाय. आणि चला मॅडम, जिवंत आहे अजून. हो जिवंत आहे अजून, झाड जिवंत आहे अजून. तो परत परत पुनर्जीवित होईल तो. हे बघा किती मोठं झाड पडलंय. हे बघा हळू आहे का महिना. राम मंदिर, सरोवर मंदिर. ये राम मंदिर है. काय काका थांबा, हिला जंगलातच घुसायचं ते बा. काय करणार आता. हे बा अनिल बाबासाहेब मागून मग काय करशील. जय भोले. माझे जगबीर सिंग सर, अय्यर सर जर आज असते तर हे निसर्गाचा कमाल पाहून आहे ना फार खुश झाले असते. कारण जगबीर सिंग सर, अय्यर सर हे ह्या पर्यावरणासाठी, ह्या झाडांसाठी, ह्या पाण्यासाठी काय काम करतात हे मला माहिती आहे.
काका हे बघा इथं ओलं पण आहे है ना, इथं पाणी ओलं, जमीन ओली आहे इथे. हे सरोवर आ गया बाबा, सरोवर आ गया. म्हणजे सरोवराच्या बाजूबाजूनेच आम्ही फिरतोय मित्रांनो. फक्त जंगल एवढं दाट होतं. हे बघा आता हे सरोवर दिसतंय तुम्हाला. आणि ते मंदिर अजून तिकडे आहे का, लय लांब आहे अजून ते मंदिर. टोटल 2 किलोमीटर आहे ना हे. हे बघा इथं सगळे झाडं पडले. आणि हे जे पाणी दिसतंय तुम्हाला हे त्या लोणार सरोवराचं पाणी आहे. जे किती टाइम खारं आहे काका? 7 पट खारं पाणी आहे. 7 पट, समुद्राच्या पाण्यापेक्षा 7 पट खारं पाणी. मछली नाही, काही नाही, मछली पण नाही त्याच्यात, काहीच नाही. फक्त पान कोंबडी दिसतील तुम्हाला. हा पान चला तुम्ही. मित्रांनो हे बघा हे पूर्ण पाणकोंबड्या आणि त्यांचा आवाज ऐका फक्त. मी आता बडबड बंद करतो माझी. ते मंदिर अर्धा मंदिर डुबलेले आहे तिकडे. हा ते मंदिर डुबलेले आहे. आणि इकडे मंदिर, इकडे बी मंदिर डुबलेले आहेत. एक मंदिर आहे शंकरजीला डुबलेले आहे. पण याची लेवल वाढते का पाण्याची? एवढंच राहतं. याची लेवल वाढते? नाही आता कमी झालं ते. हा ना. आता धीरे आता चालू पहाडी बनली होती. असं मधात असं पडलं होतं आपलं हे उल्प. हो अशी स्फोट झाला, स्फोट अशी गोल पहाडी बनली. आपण तिकडून उल्का पडल्यापासूनच हे पाणी आलंय का? आले ऑटोमॅटिक आणलं ते. आणि हे किती खोल आहे कळ? अजून तर काही तिथे बी आता नाही. अगं 150 मीटर खोल आहे. हो का? हा, तिथं लिहिलेलं होतं ना जास्त 150. असेल ते. हा जास्त असेल हा. पण तिथं लिहिलं होतं 150 मीटर. हे आणि कमी कमी भयानक होता. इथे पडला माती और मंगलची माती ग्रह हम्म सेम टू सेम आहे. हम्म आणि त्या कल्पना चावला बी आली होती इथे. हो का? हो सिंजा बिल्डिंग आहे काय खरं आहे? थोडं खरड आहे. असं हे केलं ना. हा खरड आहे ते. इतकी घाबरली. हा इथंच मोर बसलेला होता मित्रांनो, खूप मोठा. तो आम्हाला पण उडाला. हे बघा इथं पण काहीतरी प्राणी आहे. हे बघा बंदर बघा. हा बंदर. बघा तो तिथे बसले, किती बसले बघा. ते वरती बघा. हा अरे बरं हे वानर आहे बरं का मित्रांनो, व्हाईट वाले वानर आहे, माकड नाही. चंपू इकडे वरती बघा. हे बघा आपल्या बिलकुल वरती हे सगळे वानर बसलेले इथं. प्रत्येक झाडावर, प्रत्येक फांटीवर आहे. हे बघा हे जोडी बघा, यांचं काहीतरी जांगड कुत्ता आहे. यांचं प्रेम आहे एकमेकांवर. हे बघ सगळं भरपूर टोळीच आहे सगळी. अरे इथं तर लय पाहिलं किती काय 15-20 आहे इथं. ओ माय गॉड. अरे बापरे अरे बाप. 15-20 आहे इथं एकाच झाडावर. कशा उड्या मारताय तिथे. पण इथले जे माकडं आहे ते माणसाळलेले नाही बरं का. नाही तर ते माथेरान, महाबळेश्वर वगैरेचे जे टुरिस्ट स्पॉटचे माकडे आहे ते फक्त लोकांच्या बॅगा चोरण्यामध्ये एक्सपर्ट झालेले. कारण लोकांनी त्यांना लय खाऊपिऊ घातलं नाही का, त्यांना सवय झाली आता माणसांची. मस्त म्हणजे हे बघ हे बघ बघ बघ. अगं तू ते समोर बघ. हा 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 पक्षी हा मग मध्ये जे उगता पाणी कमी असताना मग ते आता मध्ये अडकले. मग ते बघ ना मरून गेले ना ते खाऱ्या पाण्यामुळं. ते गोडा पाणी असतं तर ते जगले असते. हे बघ मित्र, हे ते पाणी अतिशय निर्मळ स्वच्छ पाणी आहे. फक्त प्रॉब्लेम एवढा आहे की हे खारं आहे. आणि ते खारं आहे म्हणून वाचलंय. कारण ते पिण्यालायक, आंघोळीलायक असतं तर लोकांनी याची आत्तापर्यंत वाट लावली असती. पण एकदम जबरदस्त, एकदम खूप वेगळा अनुभव आयुष्याचा माझा. खूपच जबरदस्त. काय बोलू यार, काय बोलू. एकदम जबरदस्त.
हा हे इकडं सगळं जंगल, हे सरोवर. तो पक्षी बघा केवढासा आहे. सगळ्यात वरती बसलेलं या झाडावर. काय दिसणार आपलं? हो वाव. वाघ मंदिर, कोणतं? वाघ मंदिर आहे. हे बघा मित्र, केवढं जबरदस्त. आणि असे इथं 14-15 मंदिरं आहेत. 14-15 मंदिरं आहे. ते काही सगळीकडे विजिट करणं शक्य नाही आहे, पण आणि ते जे समोर सफेद दिसते तुम्हाला बिलकुल, ते कोणती माता काका? कमलजा माता मंदिर. कमलजा माताचं मंदिर आहे. नवरात्रामध्ये तिथे नवरात्रामध्ये उत्सव असतो, तेव्हा सगळ्यांना एंट्री फ्री राहते. आता हे मंदिर दाखवतो तुम्हाला. क्या बात आहे यार. पण पुरातत्व खात्याने इथं लक्ष देणं गरजेचं आहे, कारण हे मेन स्ट्रक्चर जेवढं मी म्हणत होतो, पुरातत्व खात्याने इथं लक्ष देणं गरजेचं आहे. त्याचं कारण असं की जेवढं हे स्ट्रक्चर साबूत आहे त्याच्यापेक्षा दुप्पट स्ट्रक्चर बाहेर असं पडलेले आहेत. हे बघा, हे दगड जी पडलेली आहेत ही कसल्या तरी मंदिराची होती, आणि जी परत उभी करणं गरजेचं आहे आता. परत हे बघा, हो तेच करतो. हे बघा, त्या काळात कसलं भारी काम केलं असेल या लोकांनी. आणि हे सगळे मंदिरं 25-30 हजार वर्षपूर्वीची आहे यार. कमालच आहे. हे बघा, आणि मध्ये कोणी बोले ना ते का जय बोले. खूप डरावून, अरे बापरे डरावून. जय बोले. आज सोमवार आहे आणि ऐका, तर भोलेनाथाची पिंड इथे वरती. काय अजिबात लो लाईट आहे मित्रांनो, त्यामुळे इथं काहीच दिसत नाही. हे बघ, आणि आपण इतर गोष्टींवर एवढा खर्च करतो काय. हे बघा मित्रांनो, हा एक गेट आहे इथे. हां, आणि ह्या गेटने आपण आलो आतमध्ये, आणि हा एक गेट आहे. तर पुरातत्व खात्याला विनंती आहे की करा ना राव, काय कामधंदा करता तुम्ही, काय करता का नाही? हां, आपल्याकडं काय नाही महाराष्ट्रामध्ये किंवा आपल्या देशामध्ये काय नाही आहे झालं. हे बघा ना, हे पडलेले, हे शोधा नाही हे कुठले होते काय होते. आता मी ते BBC वगैरे नॅशनल जिओग्राफिकवर बघतो, ते कंबोडियामध्ये इतके जुने मंदिर आहे. ते लोक एक एक दगड शोधून त्याला परत त्याच्या जागेवर लावून ते रिस्टोरेशनचं काम करताय. मग तुम्ही काय नाही करू शकत? हे किती. आणि हे समोर सरोवर, आणि हे आमचे मोदी काका. मित्रांनो, इथं ही एक शिला आहे, आणि तुम्ही बघू शकता ह्या मूर्तीचं जे काही बनवलेलं आहे त्याला, ते अजंताचे जे लेण्या आहेत अजंता एलोराच्या, बिलकुल त्या स्वरूपात आहे. आणि इथं कितीतरी अशा शिला पडलेल्या आहे. इथं अजून कदाचित एखादं मंदिर असावं जे कोणी तोडलं, काय तोडलं माहीत नाही, पण आपलं पुरातत्व खात्याने त्याच्यावर काम केलं पाहिजे. हे बघा, इथं पण एक शिला आहे. आता हा पूर्ण खांबच दिसतोय, हा पूर्ण खांब आहे बघा, हा पूर्ण खांब आहे. आणि त्याच्यावर हे दोन बघितलं काका, पूर्ण खांब आहे तो. तर मित्रांनो, आम्ही काही त्या मातेच्या मंदिरात जात नाही आहे. आता आम्ही इथून रिटर्न चाललो आहे. फक्त जाता जाता परत रामाचं एक मंदिर लागणार आहे आम्हाला, आणि अजून एक भोलेनाथाचं मंदिर आहे कोणतं तरी. तर ते 2 मंदिरं बघून आम्ही लोणार सरोवराची ही अविस्मरणीय ट्रिप आम्ही एंड करणार आहे. आणि मजा चालली बॉस. आणि मोदी काकांचं, म्हणजे ह्या मोदी काकांचं बरं का, खूप खूप धन्यवाद. हे बघा मित्रांनो, ही जोडी अजून तशीच बसलेली आहे. मस्त सेल्फ ग्रूमिंग चालू आहे, एकमेकांचं ग्रूमिंग करताय. ही पण जोडी ग्रूमिंग चालू आहे यांचं. ही बघा, फुल आहे तर फुल प्रेमात पडलेली आहे. इकडं पण किती आहे जबरदस्त, किती सुंदर दिसतंय. माझ्याकडे कॅमेरा असता आज, मस्त टेली लेन्स असते, त्यांचे लय कडक फोटो काढले असते मी आज.
डायरेक्ट मांडीवर घेऊन बसलेला आहे तो ती माहित नाही. ठेवा. हे गुंजाचं बी आहे. बी आहे. हा पाकिटमध्ये ठेवल्याने काय होतं काका? बरकती राहते ते. अच्छा बघा मित्रांनो, इथं प्लास्टिक बंदी आहे बरं का. म्हणजे त्या 2 गेट लावलेले, प्लॅस्टिक घेऊन नाही यायचे मध्ये, तरी प्लॅस्टिक इथपर्यंत पोहोचलेलं आहे. तर अशा कार्ट्यांचा धिक्कार आहे, मूर्ख. लोणार सरोवर हे खरं तर बुलढाणा जिल्ह्यामध्ये, पण हे याचं वन परिक्षेत्र जे आहे ते आहे अकोला जिल्ह्याचं. आणि येऊन जा यार, एकदा येऊनच जा. खूपच वंडरफुल असा एक्सपिरियन्स तुम्हाला परत मिळणार नाही. एवढी जुनी मंदिरं, एवढं जंगल आणि त्या सरोवराची व्याप्ती. अच्छा तो लोणारचा जो आहे ना, हां मुलगी आहे, हां. ते तिच्या नवरा वारला. अरे देवा. तो तिथे पोरीचं लग्न झालं. हां ते आपला हिंगोली नाही का, हां शेनगाव. हां. जय सियाराम. मित्रांनो, समोर जे दिसतंय ते राम मंदिर आहे. हे जरा त्यातल्या त्यात एकदम चांगल्या कंडिशनमध्ये दिसतंय. हे बघा, हे किती मोठे स्टेप वेल आहे. इथे एक जुनं मंदिर आहे मित्रांनो. अरे तुम्ही अजून इथेच आहे का? मी जाऊन आलो ना. वाव, क्या बात आहे यार. हे बघा, हे 4 मीनार बघा कसे जवळ 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 जवळ. एक नंबर यार. हो काढतो काय. हे काय काका, काय लिहिलेले? काय बी करतात राक्षस लोक. गुड मॉर्निंग. चला चला या, राम मंदिर बघा. काढ 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 काढ. हे बघ, किती छान छान इथं कोरीव काम केलेले. माहित नाही आपल्याला काय नेमकं ते. तर हे श्री रामाचं मंदिर आहे. साधारण प्रत्येकाची शैली हीच आहे. मधोमध हे असं हे सभामंडप, आणि सगळ्या मंदिरांची शैली साधारण मला सारखीच वाटते, पण त्याच्यामध्ये डिफरन्स असेल काही ना काही, मला नाही सांगता येणार. इथले जे एक्सपर्ट असतात आयुर्वेदॉलॉजीचे ते तर सांगू शकते. तर हे प्रभू श्रीरामाचं मंदिर आहे. मस्त लाईट जातो त्यांच्यावर. कसं वाटलं? कसा अनुभव आहे? खूप भारी, खूप भारी. पहिले तुला काय वाटलं होतं? पहिले मला काल येताना आपण आलो तेव्हा तुम्ही मला दाखवलं इथं आपल्याला खाली उतरून जायचं. म्हटलं यार काय कुठल्या खड्ड्यात जायचं उतरायला. काय म्हणजे काल मला खरंच बरं झालं. म्हटलं यार कुठेतरी आणले यांनी उगाच. सॉरी मन. सॉरी सॉरी सॉरी. हा आज भारी वाटलं. हा, खरं तर आपण सगळ्यांनी लग्न विवाह झाल्यावर बायकांशी आपण मित्रमैत्रांमध्ये जेव्हा बसतो तेव्हा मजाक करतो, तेरी बीबी तो ऐसी, तू बदल गया शादी करने के बाद हो. पण खरं तर आपलं आयुष्य यांच्याशिवाय इनकम्प्लीट आहे. आपल्याला कुत्रा विचारणार नाही ह्या नसल्या तर. आणि नाही 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 सर, हेच चूक आहे. आणि मी तुम्हाला सांगतो, कोणत्याही परिवारामध्ये एवढं सुख म्हणजे लग्न करावं माणसानं, लग्न नाही केलं तर खूप सुखी होईल ना तो. नाही 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 होऊ शकत. काका आज एकटे, काकांना विचारा त्यांचं आयुष्य कसं आहे. आणि मी तुम्हाला सांगतो, एखाद्या परिवारामध्ये समजा आता आमच्या परिवारात मी आजारी पडलो ना, ही वाघिणी सारखं अख्खं घराचा ओझा उचलेल. पण ही जर आजारी पडली ना, मग सगळं हे होते. मी काहीच नाही करू शकत. मी काहीच नाही करू शकत. म्हणजे मग मी दवाखाना बघेल का, स्वयंपाक बघेल का, येऊ बघेल, तर मी पंचर होऊन जाईल. म्हणून खरं तर लोखंडी छातीच्या आहे ना, तुम्ही महिला असता, एकदम वाघिणी असता तुम्ही. जेव्हा वेळ येते ना, तुमच्यासारखं लढवया कोणी नसतं. खरं 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 हेच आहे. आम्ही फक्त आहे ना शो बाजीला असे ते मूच बीच असे शो आहे फक्त, हा शो. तर हे नागपूरचे सगळे आपले मित्र आहे, यांना भेटून फार फार भारी वाटलं.
आता मित्रांनो हे चालले ते देवी मातेच्या मंदिराच्या दिशेने आणि आम्ही सरळ जाणार आहोत. चलो बाय बाय. नक्की या नाशिकला कुंभमेळ्याला पुढच्या वर्षी. हा आता ते 80 रुपये कसे द्यायचे का मग? आपल्याकडे कॅश नाही. तिकडे पावती भेटते ना आता. हो पण कॅश नाही ना काका आता. तेच ना आपलं मोबाईलमध्ये चालते ना ऑनलाईन. मग काय टेन्शन. हे का हा हो मित्रांनो मी आता एकदम घनदाट जंगलात आलेलं आहे. पुढं विहीर आहे म्हणता पण माझी काही हिंमत होत नाही पुढं जायची. एकदम घनदाट जंगल एकदम जबरदस्त. कुठंतरी विहिरीकडे जातोय. विहीर कुठंतरी मला वाटलं जवळच असेल म्हणून मी उतरलो होतो पण नाही जात तिथे वाटतं एकटं. एवढं कसं जंगल आहे एकदम घनदाट. मित्रांनो आम्ही परत आता त्या गेटच्या इथं आलेलो आहे जिथं एंट्री पॉईंट जिथं काकांनी आपल्याला बिबट्या दाखवला होता. तर तिथं आलेलं आहे. वारुळ बागा केवढं तगडे. आणि हे ते मंदिर आहे. हे कोणतं मंदिर आहे काका? हे योगेश्वर मंदिर आहे. योगेश्वर मंदिर आहे आणि अतिशय सुंदर आहे पण पूर्ण पडझड झालेली आहे. आर्किओलॉजिकल वाल्यांना करा राव काहीतरी कामधंदे करा. मस्त दगड रचून ठेवले इथं. करा काहीतरी काम. किती सगळ्या मंदिराचं हे इथं. पण हे सगळ्यात जुनं मंदिर दिसतं कारण इथं श्री यज्ञेश्वर मंदिर. अच्छा यज्ञ व्हायचा इथं बरं का. हा यज्ञेश्वर इथं खांबांनी त्याला सपोर्ट देऊन ठेवलेलं आहे. इथं यज्ञ होण्यासाठी काका बोलता बोलता असं म्हणाले की अच्छा इथं भोलेनाथ पण आहे. वा जय बोले. तर काका बोलता बोलता असं म्हणाले की हे सगळे मंदिरं राक्षसांनीच बांधले. म्हणजे राक्षस असेल किंवा ऋषीमुनी असतील त्यांनी बांधले. सगळे इथं अवशेष पडलेले. होप सो हे लवकरात लवकर रिस्टोर हो. कारण आपण तर पाहून घेतलं आता तोडकं मोडकं काय आहे ना पण आपल्या पुढच्या पिढीला हे दिसलं पाहिजे. आणि इथलं कोरीव काम बघा या खांबांवर. कोणतं का सिलसिला. हा हे बघा किती जबरदस्त आहे. ही स्टोरीच आहे काहीतरी. इथं हत्ती वगैरे पण दाखवले म्हणजे पूर्वी इथं हत्ती पण असतील. काय हत्ती दाखवलेले इथे असावे तिथं पूर्वी हत्ती. हां हां या 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 एकदा नक्की या. लोणार सरोवर जिल्हा बुलढाणा. हे बघा किती जबरदस्त आहे. निवांत वाटलं एकदम. हा का एकदम थंड आहे. मस्त मजा आली ना. छान एकदम छान. तर मित्रांनो हे झाड बघा ना किती जबरदस्त. ठीक आहे ते आज वाळलेलं आहे म्हातारं झालं पण ह्या काळ्या शिळांवर हे सफेद दिसणारं झाड आणि अगदी मधोमध. तर इथं पण एक कोणतं तरी मंदिर असावं जे आता पूर्ण पडझड झालेली आहे. हा वेल बघा कसा बदकाच्या आकाराने टर्न होऊन गेलेला. काकांनी आम्हाला गुंजाच्या बिया दिलेल्या आहे पर्समध्ये ठेवायला लावल्या आहे आमच्या बरकतीसाठी. दाखव गुंजाच्या बिया. ही गुंजाची बी असं काय नाही चल. तुला टाकून देते आता. दूसरों की खुशी देखकर आनंदित होना भी स्वस्थ मन की पहचान है. वो बुलंदी किस काम की जनाब. इंसान चढ़े और इंसानियत उतर जाए. वाह क्या बात है सर. ये किसने लिखा है? ये आप लिखते हो या नहीं? सर नहीं हमारे. आपके भी सर है? सर के सर बड़े बड़े रहते ना आप. तो उनको मेरी शुभकामनाएं पहुंचाइए. और ये जो है ना ये यानी वो हमेशा बदलते रहते उसको. नहीं आप
नहीं अभी समझ लो 1 महीने बाद ये पुराना हो गया तो 1 महीने बाद बदलेंगे नहीं? बदलते नहीं। अच्छा, इधर क्या लिखा है? खूबसूरती न सूरत में है ना लिबास में, निगाहे जिसे चाहे उसे हसीन कर दे। वाह क्या बात है यार, क्या बात है यार, क्या क्या है। दुनिया में हम वही पाएंगे जो हम दूसरों को देंगे, लेकिन प्रकृति ही एक ऐसी व्यवस्था है जो सिर्फ देना जानती है, बदले में कुछ नहीं लेती। क्या बात है। जेव्हा जीवनात गोष्टी चुकीच्या घडतात तेव्हाच तुम्ही कोण आहात हे दिसून येतं. जेव्हा गोष्टी व्यवस्थित असतात तेव्हा प्रत्येक जण अगदी छान असल्याचं सोंग करू शकतो. क्या बात, क्या बात. सर काय नाव आपलं? राठोड सर आहेत आपल्याबरोबर. अतिशय चांगले लोक आहेत इथं. विदर्भातले लोक गोडच असतात. तर मी तुम्हाला सगळ्यांना आमंत्रण देतो सर, 2027ला आमच्या कुंभमेळ्याला या, पण स्वतःला सांभाळून या, कारण ते काय भगदड बिगदड लय होतं. तर मोदी काका, हे मोदी काका त्या मोदी काकापेक्षा फार गोड होते. त्या मोदी काकांनी लय झोंबलंय देशाला, पण हे तसे नाही आहे. तर आता यांना अलविदा करू आणि लोणार सरोवरला एक व्ह्यू पॉईंटला जाऊ आपण आणि मग नंतर. तर मित्रांनो आता आमचा चढण्याचा म्हणजे परतीचा मार्ग चालू झालेला आहे. आता एकदम तीव्र चढण आहे. आता आम्ही अतिशय हळूहळू जाणार आहे. खरं तर मोदी काकांच्या स्पीडने आम्हाला मॅचअप करावं लागत होतं, त्यामुळे आम्ही त्यांच्यावर स्पीडने चालत होतो आणि उतारे होता म्हणून काही जास्त त्रास झाला नाही. पण आता आम्ही एकदम स्लोली जाणार आहे. जाम होऊन जाणार आहे तिथपर्यंत. कुठले दादा तुम्ही? आम्ही बीडचे. हा, तुम्ही तर आकाच्या गावचे. बीडचे, आकापरणीचे. अच्छा. आणि बीडला फक्त आकाच नाही राहत, आपल्यासारखे या देशाचे मालक, आपण देशाचे मालक आहे. आणि आका टाकाय ना यांना आपण कामाला ठेवलेले आहे आपल्यासाठी. तर खरे मालक आपणच आहे आणि तुमचा देश आहे हा. तर मी नाशिकचा आहे. माझं नाव सोमा कुरड आहे आणि ह्याच नावाने माझं यूट्यूब चॅनल आहे. मी थोडं सामाजिक कार्य पण करतो नाशिकमध्ये. हां, नक्की फिरा आणि शांततेत फिरा, लय जबरदस्त. इथपर्यंत थोडं नंतर सरळ चालायला. पण मग हे बघा मित्रांनो, हे ते गौरीकुंडमधून जे पाणी येतं ना ते इथं जातं. आणि नालायकपणाचा कळस बघा, हे देवी मंदिराचं एवढं छान बोर्ड लावला होता फॉरेस्टवाल्यांनी आणि आपल्या नालायकांनी त्याच्यावर दगड मारून तो फोडून टाकला. बोला काय करायचं. पिना पिना काय. आगे चल ना, शॉर्ट नको. ह्या पायऱ्या फक्त अडचण आहे, एकदम उभी चढाई आहे. जास्त नाही ॲक्च्युली, 100-150 पायऱ्या असतील, पण बिलकुल उभे आहे. बस इथं जाम होणार आहे आम्ही. दिसती तर लय चिकनी झोपडी. हा काय गुडघे पकडून चालू राहिले. मित्रांनो ते गौमुख मंदिर आहे. चला चला लवकर. हे काका इंजिओर्ड आहे, हाताला लागले त्यांच्या, पण तरी ते येत आहे. अखंड पायऱ्या आहे बाबा. ह्या सगळ्यात डेंजरस आहे. डेंजरस म्हणजे आपल्याला सवय नसल्यामुळे ते आपल्याला अवघड वाटतं. बाकी काही प्रॉब्लेम नाही, चांगले. 15 टेम्पलचा समूह आहे इथं. आपण 15 पैकी आपण 4-5 पाहिले. चला चला. नाही जायचं. फार सुंदर आहे खाली. हे काहीच नाही आहे खाली, फार जबरदस्त आहे. रेस्ट हाउस और भी खतरनाक दिखती है. कौन सा रेस्ट हाउस? हाँ वो MTDC ना.
तो अभी मैं घूम के जाने वाला हूँ ऊपर से। इससे बाहर में वो किंग रोड पे का हाँ वो उधर से ही जाने वाला हूँ। उधर से कहीं घुमा तो पूरी किधर से तुम लोग? मैं लोणार का लोणार से मग मराठी बोला ना राव, हिंदी का बरं बोलता? मराठी माणसं आहे तुम्ही. तर हे आपले लोणारचे काही बांधव भेटले. म्हणजे तुम्ही गेलेले, तुम्ही रोज नेहमीच जाता तिथं, काही विषय नाही. मला वाटलं मित्रांनो परत आता आपण त्या गोमुख मंदिराजवळ आलेलो आहे. हे ते गोमुख आहे. काय बोलायचं यार, हां मजा आ गई ना बस. एक मस्त सुंदर लॉन्च आहे, जबरदस्त असं मोठं आपलं पिंपळाचं झाड. इथं परत काही मंदिरं आणि हे लोणार सरोवर समोर आणि हे गोमुख मंदिर. जय बोले भोलेनाथाचं मंदिर आहे. काय का चढून आलो आता, काही वाटत नाही ना, म्हणजे एवढं काही विशेष पण चढाई नाही. तर फक्त दिसायला रुद्र एकदम. हां पण आपण अर्ली मॉर्निंग चालू झालो म्हणून आपल्याला त्रास नाही झाला. जर उन्हात आलो असतो तर त्रास झाला असता, पण आम्ही एकदम सकाळी आलो, ऊन नव्हतं, अजून थंडी आहे तशी वातावरणात, त्यामुळं काही त्रास झाला नाही. शेवटच्या काही पायऱ्या. हा हा हाँ बिल्कुल बात पे गए तेरे. बस हे शेवटच्या काय पायऱ्या. तर मित्रांनो इथं हा जो गेट आहे फॉरेस्टवाल्यांचा दुसरा गेट आहे, तिथून पावती घेतली तर तुम्हाला तुमच्या गाडीने पूर्ण मानस सरोवर, आपलं काय मानस सरोवर आलं, लोणार सरोवर जे आहे त्याला तुम्हाला पूर्ण चक्कर मारता येतो. पुढं 2-3 वॉच टॉवर्स आहेत. तर आम्ही आता आमच्या बाईकवर तिकडं चाललो आहे. वॉच टॉवर आहे बघा, हा पहिला वॉच टॉवर दिसतोय, पण आपण इथं नको थांबायला, आपण दुसऱ्या वॉच टॉवरला जाऊ डायरेक्ट आणि तिथून एक बघूया, है ना. मित्रांनो तिथं मागे कोणता तरी गोडा पाण्याचा तलाव आहे, सरोवर आहे, आणि हे वॉच टॉवर आहे. इथं आता आम्ही चाललो आहे आणि आता मी गप्प होतो, तुम्ही फक्त इथलं सायलेन्स ऐका. ऐका हे सायलेन्स ऐका. हाच तो वॉच टॉवर आहे. वॉच टॉवर आहे. आता वॉच टॉवरच्या वरती मी आलेलो आहे आणि हा व्ह्यू बघा. खूप वारं आहे वरती, खूप जबरदस्त वारं आहे मित्रांनो. आणि हे बघा हे जे मंदिर दिसतं तुम्हाला हे पूर्णपणे पाण्यात आहे. आत्ता हे एक मंदिर आहे आणि ह्या बाजूला अजून भरपूर मंदिर आहे जे पाण्यात आहे ना. आणि हे ते मातेचं मंदिर आहे जिथं आम्ही गेलो नाही, पण ते आता इथून एकदम क्लिअर दिसतंय. हे बघा हे मंदिर आहे आणि आम्ही हे जे दिसतंय मंदिर, हे इथे एक मंदिर आहे, इथे एक मंदिर आहे, तिथपर्यंत आम्ही गेलो होतो, तिथपर्यंत तुम्हाला दाखवलं. आणि पुढे अजून 2-3 वॉच टॉवर दिसत आहे आम्हाला. आणि समोर बिलकुल आमच्या ऑपोजिट आता MTDCचं ते रिसॉर्ट आहे. अतिशय सुंदर, क्या बात आहे. तर हे आहे लोणार सरोवर. एका धूमकेतूमुळे झालेला हा एवढा मोठा विशाल खड्डा. खूप वर्षांपूर्वी मी हा व्हिडिओ यूट्यूबवर बघितला होता, तेव्हापासून डोक्यात होतं की यायचं. आणि हिला वाटत होतं याड्यात पाट्या या कुठे घेऊन येतोय मला. आता बोल, आहे का नाही खुश? हा जबरदस्त.
मित्रांनो हे बघा हे निशाण, याचा अर्थ पहाटे सकाळी वगैरे इथून बिबट्या पास झालेला आहे बरं का. हे एवढे मोठे पंच बिबट्याचेच असू शकता. हे बिबट्या या दिशेने गेलेला आहे. MTDC रिसॉर्ट मजा आली, मजा आली. चांगलं रिसॉर्ट आहे आपल्या महाराष्ट्र शासनाचं. इथं पार्किंग आहे सगळी. चला सर. हो सर. आणि हे इतकं प्रशासक भिंत आहे आपलं बिल्डिंग आहे, रिसेप्शन आहे. बटन मारल्यावर भिंत. लोणारला आले तर MTDC इज द बेस्ट ऑप्शन. इथं नक्की या. तर मित्रांनो आता आम्ही आलो आहोत लोणारमध्ये आमच्या शेवटच्या डेस्टिनेशनला. हे आहे दैत्य सुदन मंदिर. आणि जबरदस्त हे छत नसलेलं मंदिर जे आपल्या सिन्नरमध्ये आहे. सिन्नरच्या मंदिराचं नावच नाही आठवत आहे का मला. तर इथं ठेव हेल्मेट, तिथे ठेव. मित्रांनो बघा काय जबरदस्त आहे. हे बघा, हे बघा, खतरनाक, जबरदस्त. हे वीटकाम नवीन झालेलं दिसतंय मला वाटतं ना. ते सगळ्या ज्या देवी देवतांच्या मूर्त्या आहे ना, हे बघा, ह्या जेवढ्या देवी देवतांच्या मूर्त्या आहे ना, ह्या सगळ्या तोडलेल्या खोडलेल्या आहे. ज्या नाही झीज झालेलं वेगळं दिसतं, हे तोडलेलं आहे. हे 100% ते तिथून तोडायचा प्रयत्न केला आणि घरात सजवता आगे लोक. लय डेंजर लोक आहे, समजू नको असं. अपन इंसान अपने स्वार्थ के लिए क्या करने जाएंगे पता नहीं तेरे को. लाकडी दरवाजा बघा केवढा जुना आहे. जायला मला माहीत नाही तर प्री वेडिंग शूट का बरं करत नाही इथले लोकल फोटोग्राफर्स. आय डोंट नो, कदाचित आर्किओलॉजिकल वाले नाही म्हणत. बघ आता ही देवीची मूर्ती बघ, ही बरीचशी साबूत आहे बघ, ही बरीचशी साबूत आहे. पण बाकीचे ह्या तोडलेले आहे. नाही काय असं थोडी आर्टिस्ट असतं. हे बघ इथल्या मूर्त्याच पाय साबूत आहे बघ भरपूर. वाव झकास ना. मी खजुराहोला जे गेलो होतो, खजुराहोला ह्या पद्धतीच्या भरपूर मंदिरं आहे. पण आपल्या महाराष्ट्रात पण काही कमी नाही बॉस. हा इथं एवढा मातीचा ढिगारा कस काय उभा असेल, काय विषय असेल का. हे माती खाली झाकलं गेलं होतं ना, आता परत आर्किओलॉजिकल वाल्यांनी हे उकरून काढलंय, असं काही असू शकतं. वरती वीटकाम आहे. या गाण्यामुळं मला मॉनिटायझेशनला मला गडबड नको यायला. आता इलाज नाही. ओ वाव. आता आम्ही आता आलेलो गावात. इथं वीटकाम दिसतंय. मला माहीत नाही हे पूर्वी तिथं विटा होत्या का नाही है ना. मग ते नाही का ते चमकवली का काय, ते उजेडामुळे चमकते आहे. वा वा इथं चांगला उजेड आहे. आणि हो वरती बघ. वा वा वा. हे सफेद का बरं झालंय काय माहिती. हे का बरं जळालंय काय काळ काय माहिती बाबा. हे लोक काही धूपबीप काही लावत असतील कदाचित त्याच्यामुळं. पण हे कोण वाटतं तुला, विष्णू भगवान वाटतं. विष्णू भगवान की जय. एक नंबर मस्त. अरे हे बघा, हे त्या वरती घुमटावर खड्डा आहे.
जेणेकरून आहे ना थेट उजेड विष्णूनं पडतो. हा बिलकुल त्यांच्यावरती. हे बघ कुठे गेलं, इथून नाही दिसत. नाही नाही नाही, अच्छा याच्यावरती काहीतरी कौला, हा प्लायवूड टाकले म्हणून नाही दिसत. वा हा विष्णूच असतील. हे जे शंखाचे निशाण आहे ना, तर 100% विष्णू भगवानचं मंदिर आहे. सुपर. धन्यवाद आमच्या सगळ्या पूर्वजांना, खूप खूप धन्यवाद. तुमच्यामुळं हे आम्हाला दिसतंय. नाही तर आम्ही काय क्रिएटिव्ह काम केलेलं, काही नाही केलेलं. आम्ही ते सांभाळलं सुद्धा नाही, जोपासलं सुद्धा नाही. ते भगवान विष्णूचं मंदिर आहे ना? हा, त्याला दैत्य सुदन असं म्हणतात. दैत्य हा राक्षस आहे आणि सुदन हे भगवान विष्णूचं एक नाव आहे. दैत्य सुदन म्हणजे या ठिकाणी दैत्याचा वध केला लवणासूर राक्षसाचा, त्याच्यामुळे गावचं नाव लोणार आहे. तो त्यांचे चरण धुण्यासाठी त्या ठिकाणी गंगा आलेली. कुठं गंगा आहे? गायमुख टेम्पल तुम्ही बघितलं हा हा हा. त्या ठिकाणी जे पाण्याचे दारवा आहे त्या ठिकाणी भगवान विष्णूने लवणासुराचा वध केला. लवणासुरामुळं या गावचं नाव लोणार आहे. त्यांचे चरण धुण्यासाठी त्या ठिकाणी गंगा आलेली, काशीची गंगा म्हणून. हा, म्हणून मला कोणीतरी काय म्हणालं, याच्यातले बरेचसे मंदिर स्वतः राक्षसांनी बांधलेले आहे ना. हिमाळ मंदिर शैलीचे 12 मंदिर आहे शंकराचे. हो, त्यातले 2-3 पाहिले आम्ही. 12 मंदिर आहे, 6 किलोमीटर राऊंड येतो. पूर्ण 14 मंदिर आहे. त्यामध्ये एक रामाचं मंदिर आहे, प्रभू श्री रामचंद्र, आणि एक कमलचं देवीचं मंदिर आहे, म्हणजे महालक्ष्मीचं. त्या ठिकाणी महालक्ष्मी, या ठिकाणी भगवान विष्णू, म्हणजे लक्ष्मी नारायणचं या ठिकाणी आगमन झालेले पूर्वीच्या काळी. हे बघ, अभ्यास असलेला माणूस किती छान बोलू शकतो. ज्याला माहिती आहे, ज्याला माहिती नाही तर काय पण. आता आम्हाला तर काहीच माहित नाही, पण वा, भाऊंचं खूप खूप धन्यवाद. अच्छा, कोणती? मित्रांनो, हे आहेत ब्रह्मा, विष्णू आणि गरुड. तर तुम्ही म्हणाल ब्रह्मा विष्णू महेश असतं, गरुड नसतं. तर झालं असं आहे की ब्रह्मा आहे तिथं, त्यांचं वाहन आहे हंस आहे. नंतर विष्णू आहे, त्यांचं वाहन आहे गरुड इथं आहे. आणि इथं वाहन भोलेनाथाचं आपलं नंदीबैल पण आहे. पण इथली जी मूर्ती आहे भोलेनाथाची, ती समजा कोणी चोरली असेल किंवा काय झालं असेल त्याचं नाही माहिती, पण पूर्वी कोणीतरी मग त्याचं रिप्लेसमेंट म्हणून इथं गरुडाला इथं स्थान दिलेलं आहे. तर खूप झीज झालेली ह्या मूर्त्यांची, कारण ह्या शेकडो हजारो वर्ष पूर्ण जुन्या आहेत. पण अतिशय जबरदस्त सुपर्ब हे इथलं वातावरण आहे. आणि दैत्य सुदन मंदिर, भाऊंनी आपल्याला सांगितलंच की दैत्याचा नाश करणारे विष्णू भगवानचं ते मंदिर आहे. कोणतं राक्षस म्हणाले? लवणासूर नावावरून हे लोणार नाव झालेलं आहे. हे बघा चॉयला, हे बघा हे काय काम केलं असेल. हे बघा, याच्यामधून माझं बोट जातं आहे बघा. म्हणजे काय यार, काय लोक होते. काका, आपण काहीच नाही केलेलं आहे. आपण जन्माला येऊन काहीच नाही केलंय. असं काही करू शकलोय का आपण? हा, कमीत कमी आपण हे टिकवू तर शकतो. हा, त्यांचे उपकार आहे म्हणून बघायला मिळतंय. आपण आपल्या पुढच्या पिढीसाठी आपण काहीच नाही केलेलं. काय नाव काका तुमचं? मनोहर जाधव. मनोहर जाधव सर आहे. मी दुसऱ्या सरांची ओळख करून नाही देत, कारण ते त्यांच्या शासकीय ड्युटीवर आहे. तर हे बघ, हे बघ, जबरदस्त. काका, हे एवढं दगडी बांधकाम भारी, पण याच्या मध्येच कुठं वीटकाम, आणि नंतर ते समोर एवढं मोठं जो पहाड आहे मातीचा, मग तो माती इथं कसं काय आली आणि हे विटाचं बांधकाम कसं काय आलं? बुरुज म्हणते त्याला, बुरुज. अच्छा. हे मंदिर जे 1872 का 77 मध्ये मातीच्या बुरुज म्हणजे टेकडीमध्ये सापडलेलं मंदिर आहे. अच्छा, म्हणजे 1800 सालापर्यंत हे गायब होतं, मातीत होतं. गडी होती या ठिकाणी. हा, या ठिकाणी हे ज्यांनी मंदिर शोधलं त्यांची समाधी या ठिकाणी बांधलेली, सच्चिदानंद स्वामी. अच्छा, त्यांनी हे मंदिर शोधलं. वा वा. पुस्तकामध्ये लिहिलं. हा, मग पुस्तकामध्ये खरंच लिहिलेलं असतं. आपल्याला तर कसं आहे म्हणजे त्यांची मग त्यांनी इथं खूप सेवा केली असेल अगं. हे सगळं खोंदून खांदून माझं. आणि हे विटकाम मग हे लेटेस्ट आहे. अच्छा, निजामाच्या काळात म्हणा किंवा त्याच्या अगोदर कोणा या ठिकाणी अतिक्रमण केलं मंदिराचा, हे केलं, त्यानंतर लोकांनी दाबून टाकलं मंदिर. हा हा. ही आपली जी मूर्ती ती नागपूरची भोसले घराण्यांनी या ठिकाणी आणून ठेवलेली असं पुस्तकामध्ये लिहिली. वा,
आणि ती मूर्ती कसली जबरदस्त. एकदम भारी मूर्ती. तर आमचे 2 दिवस लोणारमधले फार प्रसन्न गेले. ही माझ्यावर चिडली होती बरं का. ही आमच्या लग्नाला 20 वर्ष आले. तर ही मला चिडली माझ्यावर की येड्या कुठेतरी निसर्ग पर्यटनाच्या स्थळी घेऊन जायचं फिरायला, तू हा खड्डा दाखवायला काय आला. हा खड्डाच आहे ना. तर खाली खड्ड्यात गेल्यावर कळलं खड्डे में क्या क्या जन्नत आहे. तर फारच सुंदर आहे मित्रांनो. नक्की लोणारला या. इथले लोक अतिशय साधे भोळे गोड लोक आहे. नक्की लोणारला या आणि एकदा बघा. 2 दिवस काढून या मित्रांनो. विजयादित्य साहवे हे राजे होते. त्यांनी त्यांच्या पत्नीसाठी हे मंदिर बांधलं होतं. त्या पत्नीचं नाव होतं लोकपाल देवी. आणि हे लोणार जे गाव आहे हे मराठवाडा आणि विदर्भ याच्या बाउंड्रीवर असलेलं गाव आहे. आणि इथून 5 किलोमीटर लांबूनच मराठवाड्याची बाउंड्री चालू होते. आत्ता आपण विदर्भात आहोत. पण सांगायची गोष्ट अशी की ह्या लोणार गावाला 50,000 वर्षापूर्वीची हिस्ट्री आहे जी डोळ्यासमोर दिसते. आता हा जो क्रेटर पडला होता तो 50,000 वर्षापूर्वी पडला होता तो खड्डा. आणि हे सगळी जी मंदिर आहे हे 5-5, 7-7 हजार वर्षापूर्वीची आहे. बापरे काय बोलायचं आहे. पण जास्त लोकांचं इथे हे नाही ना. मित्रांनो आता आम्ही मेहकरच्या पुढं एक गारवा हॉटेल आहे तिथं आलो आहे. आता जेवण करतो. खूप भूक लागलेली सकाळपासून काही खाल्लेलं नाही. तर हा लोणार सरोवराचा जो व्हिडिओ आहे हा इथं मी एंड करतो. आणि इथून पुढं आम्ही नेमकं कुठं जाणार आहे तर काय अजून फिक्स नाही. आता ते बसून फिक्स करतो आणि जिथं जाऊ तिथला एक नवीन ब्लॉग बनवू. तर व्हिडिओ आवडला असेल, कंटेंट आवडला असेल, माझी बडबड आवडली असेल तर नक्की चॅनल सबस्क्राईब करा आणि खूप खूप शेअर करा. धन्यवाद. वंदे मातरम. आता आम्ही मेहकरवरून आजूबाजूला सगळे सातवा पातळ आता दिसतं कारण पानं सगळे झडलेले आहेत. पण मला गॅरंटी म्हणजे पाऊस पडल्यानंतर सगळं फार सुंदर हिरवगार दिसत असते. आपले मोतीराम महाराज गवडी नाहीत का. आपण रेकॉर्डिंग करू आता. सबूत म्हणा. गवळी शब्द ही नागपूर. हा म्हणा. गवळी. तुम्ही इकडे करा ना. हा गवडी. व म्हणतात तुम्ही असं. आम्ही गवडी म्हणतो. व च वांदा नाही, ग चा वांदा नाही, वांदा आहे ळ चा. गवळी. तुम्ही म्हणता गवडी. बरोबर आहे. मान्य आहे ना. डी नाही. हा ते ळीच आहे पण तुम्ही म्हणताना नाही ना त्याला डी म्हणतात. हा ते ळच आहे. तुम्हालाही माहिती ते ळच आहे पण बोलताना तुम्ही गवडी बोलता. हा पण गवडीच तो शब्द आम्ही गवडीच म्हणजे अटी पत्रिका जर द्यायला का नाही आमच्या पाठ गवडी द्या लागते. गवडी नाही द्या लागत. हा बरोबर आहे ना. बोलत बोली भाषा आणि लिखी भाषा फरक आहे. पण लिहात वेगळा प्रश्न. बरोबर आहे. बरोबर. मी नाशिकवरून आलेलो आहे आणि मला ह्या विदर्भाच्या भाषेचं खूप कौतुक आहे. खूप गोड भाषा आहे म्हणून मी मुद्दामून तुम्हाला बोलायला लावलं. मी आमचं व्यवस्थितच बोलणं. नाही